इथे येतो तो समोर येतो का मॅक्स गणपती तुला श्री गुरुभ्यो नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचरणं शुंभ प्रणमामि परमेश्वर. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्य बसवादि प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्म्या दार्शनिकांना स्मरण करून आजचा हा अंगारिका चतुर्थीच्या निमित्तानं आयोजित व्रत उद्यापनाचा या मंगलमय प्रसंगामध्ये उपस्थित असून तुम्हा सर्वांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं वेदोक्त पद्धतीनं पूर्ण विधी सांगितलेले श्रीमठाचे विद्यार्थी मन्मथ स्वामी, राजगुरु स्वामी, शुभम स्वामी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी वृंद, उपस्थित सर्व सद्भक्त वृंद, व्रतधारी भक्त मंडळी. खरं म्हणजे आजचा हा प्रसंग व्रत उद्यापन करणाऱ्यासाठी एक आनंदाचा दिवस असं म्हणावा लागतो. कारण या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांची उपासना चालू असतो. कारण हिंदू संस्कृतीमध्ये एक देवताची उपासना असं कुठेही सांगितलेले नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं इष्टदेवता, आपल्या आपल्या परीनं मानलेले देव, आपल्या आपलं कुलदेव अशी अनेक देवदेवतांचं व्रत पालन करायचं परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे. त्या अनुषंगानं जे काही ताजा असा आहे तो अनेक लोक महिला मंडळ करायचं म्हटलं तर तो संकष्ट चतुर्थी तर आहेतच आहे. चतुर्थी तुम्ही पकडणारच आहोत. त्याचबरोबर शुक्रवारचं लक्ष्मी व्रत आहे आणि काही लोकांची गुरुवार चालते गुरुची नावानं आणि अनेक देवदेवतांची नावानं गुरुवार करतो आणि काही मंडळी शनिवार तुम्ही पकडतो, काही लोक सोमवार करतात, काही लोक एकादशी तुम्ही करतो, शिवरात्र करतो. म्हणजे लक्षात घ्या या महिनाभरामध्ये येणारं सर्व व्रत काय आहे तर या सर्व व्रताच्या माध्यमातून प्रत्येक भक्त त्या भगवंताचं स्मरण करण्याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा सर्व विधी सांगितलेले आहे. कारण या महिन्यामध्ये येणारा जे काही चतुर्थी आहे, मग लक्षात घ्या चतुर्थीमध्ये येणारं जे काही शुद्ध आहे प्रत्येक महिन्यामध्ये येणारा म्हणजे इंग्रजी महिना नाही तर मराठी महिन्याप्रमाणे आपल्याला चतुर्थी जे काही आहे तो म्हणजे आपल्याला तो चतुर्थी गणेशाच्या व्रताला फार असं प्राधान्य देऊन संपूर्ण देश नव्हे तर जगभरामध्ये गणेशाचा पूजापाठ या निमित्तानं चालू असतो. मग अशी गणेश व्रत काय आहे, गणेशाची पूजा केल्यानं काय होतो तर गणेशाची पूजा केल्यानं सहज रूपातून विद्या तर प्राप्ती होणारच आहे. विद्याच्या बरोबर आम्हा जे काही व्रत करणार आहेत तुम्हा सर्वांना विद्याच्या बरोबर सिद्धीचाही प्राप्ती होतो आणि विद्याच्या सिद्धीच्या बरोबरही सुद्धा जे काही मनोकामना आहे, इष्ट जे काही कामना आहे, मनामध्ये इच्छा तुम्ही बाळगला तर ते लवकर प्रसन्न करणारा कोणी असेल तर तो विघ्नेश आहे, तो गणेश आहे. अशी गणेशाचं जे काही व्रत आहे तो करण्याकरिता फक्त स्त्रीच न म्हणता स्त्री, पुरुष, अबाल, वृद्ध सर्वांना हा व्रत करता येतो. म्हणून ह्या व्रत का करावा, कशासाठी करावा तर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. कारण तुम्ही सहज व्रत अनेक लोकांच्या घरामध्ये कसं असतो सासूबाई केलं म्हणून सूनबाई करत येतात आणि काही ठिकाणी वडील करू लागले म्हणून मुलगा करतो. परंतु त्याने करतात म्हणून आपण करावं असं काही नाही. ते तर प्रथा आहे, रूढी आहे, करावंच लागतं. परंतु त्याच्या बरोबरही सुद्धा व्रत करत असताना व्रत करणारही सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत म्हणून त्या विघ्नेशाचं प्रति सद्भाव, विघ्नेशाचं प्रति चांगलं एक मनामध्ये इच्छा तुम्ही प्रकट केलं तरच तो व्रत पूर्णपणे जातो. नसेल तर वडील केलं, सासू केलं म्हणून तुम्ही केलं तर बाकी काहीच नाही, फक्त तुम्ही पुण्याचं धनी होतो. व्रत केल्यामुळे पुण्य प्राप्ती होतं, पुण्य तुमच्या पदरात पडतं, परंतु म्हणावं तसं फळ तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही. म्हणून ह्या व्रत करत असताना प्रत्येक व्रतधारीने काय केलं पाहिजे, मनामध्ये एक संकल्प ठेवून व्रत केला पाहिजे. मग तो संकल्प कसा केला पाहिजे तर मोजक्या दिवसामध्येच करावा अशातलं काय नसतो. काही लोकांना वाटतो
म्हणजे आज तूप खाल्ला उद्या रंग आला पाहिजे म्हणतो ना, आज तूप खाल्ला उद्या रूप आलं पाहिजे असं नाही. काय त्यासाठी व्रत करत असतानाही सुद्धा तुम्ही कुठल्या देवतांची उपासना करतो, व्रत करतो, तो देव सुद्धा तुमचं परीक्षा पाहत असतो. कारण तुमचं भक्ती किती दृढ आहे, तुमची श्रद्धा किती दृढ आहे, तुमची भावना किती मजबूत आहे हे बघण्याकरिता तो देव काय करतो, तुम्हाला वारंवार परीक्षा बघत असतो. म्हणून बघा, आज तुम्ही चतुर्थी करत असताना काही लोकांना चतुर्थी आहे तेच कधी कधी विसरून जातो. असं किती लोकांना झाले, आज चतुर्थी हेच तुम्ही विसरून जाणार कधी कधी. मग ते दिवसभर आठवणार नाही, परंतु सायंकाळी मात्र नक्की आठवणार. मग दिवसभर तुम्ही जे काही केलं ते बरेच कमी जास्त झालं, कोणी नाश्ताच करतात, कोणी जेवणच करतात, पण शेवटी करायचं काय, मग शेवटी पूजा तर करू. म्हणजे ते त्या वेळामध्ये आपल्याला हा व्रत करत असताना देखील श्रद्धा निष्ठा ते सुद्धा फार महत्वाचं आहे. मग त्या निष्ठा श्रद्धा प्रामाणिकपणासाठी करायचं असेल तर आपल्याला मराठी महिना नित्यनेमानं पाहत राहावं. आज कुठला दिवस आहे, सोमवार आहे, सोमवार आहे तर आपण काय फक्त तारखा बघत जातो आपण. परंतु सध्या काय झालं तर या उपस्थित तुम्हा सर्वांना मराठी महिना माहिती आहे, परंतु पुढच्या पिढीला, पुढचं तुमचे मुलं नातू त्यांना विचारलं तर मराठी महिना अजिबात काही माहिती नाही. मग आज काय आहे तर वैशाख महिन्यातला हा चतुर्थी आहे. मग वैशाख महिना कधी आलं असं विचारलं तर तुम्ही म्हणतो महाराज वैशाख महिना कधी आलं माहिती नाही, परंतु 1 तारीख कधी आली हे मात्र सगळं सांगता येईल. म्हणून 1 तारीख सांगण्यापेक्षाही महिना सुद्धा सांगायचा असेल तर तुम्ही सगळेजण काय केलं पाहिजे, घराघरामध्ये नित्य नेमानं पंचांगाचं वाचन सुद्धा होणं गरजेचं आहे. आज मोबाईलमध्ये सर्व काही भेटू लागलेलं आहे तुम्हाला, पण मोबाईलमध्ये उभं अवांतर बघत बसण्यापेक्षा मोबाईलच्या माध्यमातून महिना तुम्ही थोडाफार अभ्यास करायचा. वैशाख महिना कधी सुरू झाला, आता बघा ह्याच मे महिना आहे, या मे महिन्यामध्ये 16 तारखेला वैशाख महिना संपू लागलेला आहे. 16 तारखेला काय आहे, अमावास्या लागलेली आहे. म्हणजे 15 आणि 16 2 दिवस अमावास्या आला, म्हणजे काय झालं, वैशाख महिना संपला. त्याच्या नंतर काय येतो, दोंड्या महिना आपण म्हटलो, परंतु खरं काय आहे ते अधिक मास आहे. त्याला आपण पुरुषोत्तम मास म्हटलं. अधिक मास, अधिक काय आला, ज्येष्ठ अधिक आला, फक्त अधिक मास आलेला नाही. म्हणजे ज्येष्ठ महिना अधिक आल्यामुळे त्याला काय नाव ठेवलंय, ज्येष्ठ अधिक मास असं ठेवलं. परंतु किती लोकांना माहिती आहे, परंतु एक मात्र पाठ झाले धोंडा महिना, धोंड्या महिन्यात. अहो धोंड्या महिन्यात तुमची बोली भाषेमध्ये झाला, परंतु खरं काय ते अधिक आला, कुठला ज्येष्ठ महिना अधिक आलेली आहे. असा आपला हा हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला महत्व आहे. मग अधिक मास म्हणजे हे ज्येष्ठ महिना काय येतो, अधिक ज्येष्ठ आला, गेल्या वर्षी अधिक श्रावण आलं होतं, म्हणजे 3-3 वर्षाला काय येतो, तर याचा अर्थ असं सांगावा लागतो, महिन्यामध्ये होणारा जे काही तिथी आहे, म्हणजे अमावास्येपर्यंतला 15 तिथी आणि पौर्णिमापर्यंतला 15 तिथी, मग एका महिन्यामध्ये एकूण 30 दिवस असतो. त्याच्यामध्ये पौर्णिमाचा 15 दिवस, अमावास्येचा 15 दिवस, त्याच्यामध्ये प्रतिपदापासून आपण गेलो तर पौर्णिमापर्यंत येणारा 15 तिथी, तिथून परत आम्ही 15 दिवस म्हणजे 30 तारीख पर्यंत, म्हणजे 30वा दिवस म्हणजे काय होतो, तो अमावास्या येतो. या 30 दिवसामध्ये होतो काय तर कधी कधी तिथी लोप होऊन जातो. म्हणजे आज आम्ही चतुर्थी म्हणतो, परंतु पंचांगामध्ये चतुर्थी देत नाही, पंचमी देतो. मग चतुर्थी काय झालं, चतुर्थी लोप झाला. मग कधी कधी काय होतो, सप्तमी जास्त 2 दिवस येतो. मग याचा अर्थ काय झालं, 2 दिवस सप्तमी असते का, हो, कारण ते तिथी वृद्धांगित झाला. मग असं कधी तिथी कमी झाला, कधी तिथी जास्त झाला, अशी सगळे आपण कॅल्क्युलेशन करत 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 3 वर्षाच्या नंतर पंचांगामध्ये काय सांगतात, 30 दिवस अधिक येतो, म्हणून त्याला अधिक मास म्हटले जातो. म्हणून त्याचा कथा फार मोठा आहे. या सर्व विचार त्या भगवंत विष्णूपाशी जाऊन या तिथी वार नक्षत्र त्या ठिकाणी मांडत असताना आम्ही कमी जास्त झालं, त्यातून शेवटी आमचं 30 दिवस एक्स्ट्रा आलं तर काय करावा, तर त्यावेळामध्ये त्या भगवंत विष्णू देवाने काय केलं म्हणे, त्या महिन्याला स्वतःचे नाव ठेवून, म्हणजे पुरुषोत्तम मास तुम्ही म्हटला पाहिजे, परंतु म्हणतो काय तर त्याला आपण दुसरंही एक नावानं म्हणतो, तो म्हणजे मलमास असं म्हटलेलं आहे. कारण काय तर सगळ्यानंतर उरलेला मास आहे. मग आपण उरलेलं काय म्हणतो, तुम्ही एखादा जेवण करत असताना उरलं तर आपण त्याला काय म्हणणार, खरकट म्हणतो की नाही, पण ते तुम्हीच जेवलेलं असतो, परंतु उरलेलं खरकट म्हणतो.
म्हणजे ते काय झालं, त्याज म्हणजे वर्ज झाला, ते नको ते झाला. मग लक्षात घ्या 3 वर्षामध्ये जे काही उरलेलं ते नको नको असं होतं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, अधिक मास मध्ये कुठलंही शुभ कार्य केले जात नाही, कुठलंही शुभ कार्य केले जात नाही. कारण काय झालं तर ते उरलेलं आहे, तर त्याला कुठलंही महत्व दिलं नाही. म्हणून काय केले तर भगवंत विष्णूने काय केलं, त्याला स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास असं नाव दिलं आणि त्याला एक महत्व असं दिलं. तर त्या महिन्याभरामध्ये प्रत्येक भक्ताने दान धर्म देवदेव पूजा अनुष्ठान जे कोणी करतो, तर तो 3 वर्षामध्ये नाही केलं तर 1 महिन्यामध्ये तुम्ही त्या सर्व जे काही शुभ कार्य केलं, म्हणजे कुठलं शुभ कार्य, दानादी कर्म, दान देणे, पूजा करणे, जप करणे, अनुष्ठान करणे, हेच तुम्ही कार्य केलं तर त्या वेळामध्ये पुण्य वृद्धांगित होऊन तुम्हाला पुण्य जास्त मिळतो. म्हणून अधिक मास मध्ये आपण जास्त काय करणार, गुरुना देवाला हे जे काही क्रिया करतो दानादी कर्म अधिक मास मध्ये करत येतो. मग हे लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी करत असताना हे जे काही गणेशाचे व्रत आहे, तर आज तुम्ही सगळेजण काय केलं, व्रत व्यवस्थितपणे म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या व्रत सांगता केलेली आहे, समाप्त केलेलं नाही. कारण कुठलंही व्रत समाप्त होत नाही, बरं लक्षात घ्या. आपण म्हणतो व्रत संपलं, म्हणतो संपत नाही, फक्त सांगता होत असतो. आज काय झालं, तुमचे व्रत केल्यामुळं तुमच्या व्रताचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं तो व्रत आज सांगता झाला. इथून पुढं काय केलं पाहिजे तर बघा, वयाच्या मानानं उपवास होणारा नाही. आज 50-60 झाल्यानंतर सर्व डॉक्टरांचे म्हणणं काय असतो, उपवास अजिबात कोणी करायचा नाही. कारण काय, तुम्हाला बीपी शुगर गोळ्या सुरू झाला, गोळ्या घ्यावाच लागते, त्यासाठी डॉक्टर काय म्हणतात, जेवल्याशिवाय जमणार नाही. परंतु आज आपल्या महिला मंडळीला माहिती आहे, आठवड्यातला 7 दिवसापैकी 4 दिवस उपवासात जातो. मग 4 दिवस उपवासात गेले तर बिमारी वाढणार का कमी होणार, रोग वाढणारच होतो ना. कुठं जर रोग कमी करायचा असेल तर व्रत करत असताना सुद्धा तुम्ही एकदा व्रताचा उपचार पद्धतीनं सांगता केल्यानंतर परत ते व्रत चालू करायचं नसतो. कारण एकतर वय आणि त्याचबरोबर तुमची श्रद्धा, या दोन्हीची आपण विचार केला तर महत्व कशाला दिलं पाहिजे, वयाला केला पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, आपण असेल तर सर्व काय आहे, शिर सलामत तो पगडे हजार. मग तुम्हीच बिमार पडलं तर पूजा करता येईल का? मग आज चतुर्थी आहे, तुम्ही दिवसभर उपवास राहिला तर बसून उठून तुम्हाला पूजा नाही करता आलं, मग पूजा तुम्ही उपवास पकडून उपयोग काय झाला? म्हणून काय करायचं तर उपवास करून आपला शरीराला त्रास करून घेण्यापेक्षा आठवड्यातला किमान 1च दिवस उपवास करायचा. आठवड्यातला 1 दिवस उपवास करायचा आणि त्या उपवासाच्या दिवशी अर्धा किलो बगर खायचं, अर्धा किलो साबुदाणा खायचा. मग असं केलं तर बिमार उलट वाढणार आहे. कारण साबुदाणा वगैरे काय करतो, उलट ऍसिडिटी वाढवतो आणि पोटामध्ये गच करून ते डायजेशनला फार वेळ जातो. हे आपल्याकडे नाही, परंतु काय झालं, सवय लागलं. आम्हाला वाटतं की उपवास आहे मग तेच खा, उपवास आहे तेच खा. तिच्यापेक्षाही काय सोडला पाहिजे तर मीठ आणि तिखट जे काय असतो त्याला वर्ज्य करून, म्हणजे सात्विक आहार, फळ असेल दूध असेल अशी आपण सेवन केल्यामुळे होतो काय, आपला हा शरीर देखील आपल्याला सहकार्य करतो. आठवड्यातला 1 उपवास तुमचा हा शरीराला मजबूती देतो. म्हणजे शरीरातलं जे काही नको ते घटक आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो. 1 दिवस उपवास केल्यामुळं तुमचा हा शरीर काय करतो, त्याला सपोर्ट करून तुमच्या शरीराला उलट ऍक्टिव्ह करतो. म्हणजे तुमचं शरीर जे काही सेल्स आपण त्याचा ऍक्टिव्हपणा आणतो. म्हणून आठवड्यामध्ये फक्त 1 दिवस उपवास केला पाहिजे. परंतु आपलं माय मोली बोळ्या आहेत, बावड्या आहेत, नाही बघा आम्ही सोमवार उपवास करू, गुरुवार उपवास करू, शनिवार करू, असं करून आठवड्यातलं 4 दिवस उपवास मध्ये काढून तुम्ही उलट रोगी होऊन जातो. तसं न करता व्रत करत असतानाही सुद्धा त्या व्रतामुळं आमचा फायदा किती होतो ह्याच्यापेक्षाही त्या व्रत केल्यामुळे त्या भगवंताची कृपा आपल्यावर किती होतो याचा आपण थोडाफार बारकाईने अभ्यास करून सर्व व्रत केला पाहिजे. आजचा हा संदर्भामध्ये आजचं जे काही संकष्ट चतुर्थी आहे, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. कारण आजचा दिवसच काय झालं तर गणेशाचं व्रत केल्यामुळं अनेक भक्तांचे कल्याण झालेले दिवस, म्हणून त्याला मंगळवारी येणारा जे काही चतुर्थी आहे त्याला अंगारिक चतुर्थी म्हणून, म्हणजे मंगळवाराला फार महत्व आहे. कारण ह्या मंगळ ग्रहामध्ये सुद्धा गणेशाचे उपासना करणाऱ्यांची शक्ती वाढतो. अशी अनेक त्याला पौराणिक कथा आहेत, अनेक सिद्धांतामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही सांगता येतो.
आणि तेवढंच नव्हे तर आजचा दिवस संकष्ट चतुर्थी म्हणून आपण उद्यापन करत असताना उद्यापन करणाऱ्यांना काय सूचना आहे ते म्हणजे आजपासून तुम्हाला चतुर्थी परत चालू न केले तरी चालेल, करावा असं काही बंधन नाही. म्हणून चतुर्थी आज तुमचं उद्यापन झाला, इथून पुढे तुम्ही चतुर्थीचं व्रत उपवास करून अजिबात करायचा नाही. आजपासून सर्वजण ठरवायचं मी फक्त चतुर्थीच्या दिवशी पूजा करणार, उपवास करणार नाही. कारण कसं तुम्ही एखादा सकाळी नाश्ता करून दुपारी जेवण करून तुम्ही संध्याकाळी आंघोळ करून पूजा करून परत तुम्हाला प्रसाद म्हणजे भोजन करायला काही अडचणी नाही. परंतु पूजा केल्यामुळं व्रत परत उद्यापन करायचा अशी काही पद्धती नाही. अनेक लोकांना डोक्यात असतं आम्ही पूजाच करू लागलो महाराज 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, मग पूजा केल्यामुळे परत उद्यापन करायचं असतो का? नाही. फक्त पूजा केल्यामुळं आपल्याला कुठेतरी मनाला शांती मिळतो. पूजा केल्यामुळं त्या विघ्नेश म्हणजे गणपतीचं कृपा मिळतो म्हणून पूजा करायला काही हरकत नाही. पण फक्त पूजा करायला तुम्हाला परमिशन आहे. व्रत करावं असे काही नाही महाराज आम्हाला करता येतो, आम्ही करतो म्हणणार असेल तर एकदा उद्यापन झाल्यानंतरही सुद्धा किमान परत 12 वर्ष तर तुम्हाला पूजा करायला काही अडचणी नाही. म्हणजे कुठलंही व्रत पूर्ण व्हायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला त्या व्रताला 12 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय उद्यापन करायचं नसतं. पण तुमच्या मनात काय आहे मी 6 वर्ष केलो, 8 वर्ष केलो, मग आता आम्हाला होत नाही, मग त्या वेळामध्ये मात्र तुम्हाला उद्यापन करायला काही हरकत नाही. म्हणून आजच्या दिवशी जे काही तुम्ही सर्वजण उद्यापन करून घेण्यासाठी आला तर तुम्हा सर्वांना सूचना आहे तर उद्यापासून पुढचं येणारा चतुर्थी तुम्हाला फक्त पूजा करायला काही अडचणी नाही. परंतु व्रत आता मागे कसं करत आलो तसं पुढे सुद्धा करावं अशी काही नाही. व्रत तुम्हाला आजच सांगता झाला असा शास्त्र पद्धतीने या ठिकाणी सांगत आता खरं म्हणजे आजचा हा मुहूर्तच आहे. म्हणजे 9:57 चंद्रोदय असल्यामुळं तुमचेही खूप वेळ गेला. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस सर्वांना माहिती आहे. म्हणून 7:30 वाजले तर ऊन काय त्याचं जळ काही कमी व्हायला तयार नाही. तरी सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने सगळेजण जमा झालात, तुमचा हा व्रत पूर्ण करून गेलेला आहे. तर ह्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगणं आहे तर ह्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कधी कधी कुठल्याही व्रताचे उद्यापनाचा कार्यक्रम होत असेल त्या सर्व उद्यापन आपले श्रीमठ म्हणजे गणाचर मठ मुखेड इथे सातत्याने तो उद्यापनाचे सोहळा आपल्याकडे सातत्याने होत असतो. ही सर्वांनी नोंद घ्यावा. तो शुक्रवार व्रताचेही सुद्धा असेल तर तेही करायला काय हरकत नाही. तेही येणाऱ्या दिवसामध्ये नियोजन लावणार आहेत. संकष्ट चतुर्थी झाला, शिवरात्र सोमवार प्रदोष व्रताचेही झालं. आता कुठल्याही प्रकारचे व्रताचं उद्यापन असेल तर श्रीमठामध्ये नक्की नियोजन सर्व मंडळींनी करणारे आहेत. हे सर्वांनी नोंद घ्यावा. आणि जास्त न बोलता आजचा हा संदर्भामध्ये जमलेल्या तुम्हा सर्वांना काही सूचना द्यायचं म्हटलं तर आज तुम्ही सगळेजण आलात, बहुसंख्येने सगळेजण आला तर सातत्यानं श्रीमठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची नोंद तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडं आज मोबाईल खूप तुम्ही वापरू लागलो. मोबाईल नाही असे घर नाही आणि घरात एकाला 2-2 मोबाईल आहेत. पण त्या मोबाईल मध्ये सुद्धा काय करा तर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मठातलं सर्व कार्यक्रम तुम्हाला जागेवर बसून बघता येतो. म्हणून तुम्ही गणाचार मठ संस्थान केलं तर फेसबुक मध्ये हा सर्व कार्यक्रम बघता येतो आणि युट्यूब मध्ये म्हटलं डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज तुम्ही केलं तर युट्यूब मधून हा सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटतो. इंस्टाग्राम मध्ये सुद्धा डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य केलं तर तेही कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटतो. जेणेकरून तुम्ही आज उन्हाळ्यामध्ये उगाच दिवस इकडं तिकडं जाण्यापेक्षा ह्या सर्व चॅनलच्या माध्यमातून घराघरामध्ये बसून चांगले इथं होणारा अनेक विचार असेल, प्रवचन असेल आणि होणारा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला घरामध्ये बसून बघता येतो. तेही सर्व चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावं अशी सूचना देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 14 मे पासून मे 14 ते जून 14 1 महिन्याच्या कालावधीमध्ये गेले 15 वर्षापासून चालणारा रुद्र शिबिर याही वर्षी नियोजन केलेले आहे. म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकमेव आपले असं मठ असेल तर सातत्याने हा रुद्र शिबिर घेतो. आज 15 वर्ष आहे तर एकही वर्ष असं नाही की रुद्र शिबिर घेतले नाही. कारण त्या निमित्तानं या महाराष्ट्रभरामध्ये गोर गरीब जे काही सामान्य लोकांना खेड्यागावात राहणाऱ्याला हा सर्व विधी सांगण्याकरिता खरं म्हणजे आपल्याला आज एक ब्राह्मण एक जंगम गावात झाला तर तुमचे विधी सहजपणे होतो. गावात ना ब्राह्मण आहे ना जंगम आहे तर तुमचे विधी करणारे कोण? कारण आपल्याला शेवटी ह्या हिंदू संस्कृतीमध्ये त्या माध्यमातून सत्यनारायण वर्धा शंकर हे सर्व कार्यक्रम होण्यासाठी आपल्याला कोण नाही तर कोण लागणारच आहे. पण तशी तयार करण्याकरिता हा रुद्र शिबिर असतो. म्हणून 14 मे ते 14 जून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये
श्रीमठामध्ये रुद्र शिबिराच्या माध्यमातून पूजा विधी शिकणारा जे काही जंगम समाजाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आज गेल्या 15 वर्षापासून आयोजन केलेले आहेत. तर त्या निमित्तानं त्या रुद्र शिबिरामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये आहेत लग्न असेल किंवा 3 वर्षाला एकदा तुम्ही काय करतो 100 जन्माला जीव वाढतो. पण 100 जन्माला जीव वाढायचं म्हटलं तर कोणी भेटणारच नाही. त्याकरिता काय करतो 50 जन्माला आणायचं त्यांनाच डबल जीव घालतो. परंतु आज इथं योगायोगानाच या 14 मे ते 14 जूनच्या दरम्यान तुम्हाला योगायोगानाच किमान 150 ते 200 जंगम बटू मिळणार आहे. मग एवढा जंगमाचे बटू मिळाल्यानंतर ते कार्यक्रम तुम्हाला घरी करायला भेटत नाही, परंतु ह्या ठिकाणी येऊन मात्र तुम्हाला अन्नदानाच्या माध्यमातून जंगमाचे बटूला तुम्हाला अन्नदान करता येतो. अशी एक चांगला उपक्रम श्रीमठामध्ये चालू आहे आणि ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 45 ते 50 लोक अन्नदान करणारे ऑलरेडी तयार आहेत. ऑलरेडी लोकांनी त्यांचे दिवस बुक केलेले आहेत. परंतु तरी सुद्धा तुमची कुणाची इच्छा असेल एक सूचना म्हणून तर त्या दरम्यान तुम्हाला या श्रीमठामध्ये स्वामी नागनाथ सर आहेत त्यांच्याकड आणि गंगाधर पाटलाकड शुभम शास्त्री आहेत, या इथं सर्व शास्त्री मंडळी आहेत, या सगळेकडे तुम्ही नाव नोंदता येतो. आणि जेणेकरून त्या 1 महिन्याभरामध्ये तुम्ही आलात तर इथं पाहिलं तुम्ही आपली सर्व मुले किती सुंदरपणे सर्व विधियुक्त केलेले आहेत. त्या पद्धतीने वर्षभर सुद्धा आपल्या इथे या ठिकाणी चांगला मुलगा तयार झाला तर तुमच्या गावामध्ये सुद्धा चांगलं एक चिंगम पुरे तुम्हाला उपलब्ध होतो, तयार होतो. अशी शिबिरामध्ये सुद्धा तुमचा परिणिता सेवा करता येतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आज जे काही तुम्ही उपासना म्हणून आज संकट चतुर्थी उद्यापन करू लागलेला आहात तर हे जागा म्हणजे एक पवित्र जागा आहे. कसं म्हणजे गजानन प्रसादिक मंडळाच्या नावानं आजचं जे काही गणेश आहे तर हे गणेश आजचं उद्याचं नाही तर जवळजवळ 150 वर्षपूर्वी लक्षात घ्या 150 वर्षपूर्वी ह्या मठातले आद्य गुरु महाराजाने गजानन प्रसादिक मंडळ त्यांना हा जागा दिले होते. तर त्या वेळामधलं जे काही प्रसादिक मंडळ आहे त्या मंडळाचे आजी जी काही 4थी पिढी म्हणावं लागतो ते सातत्यानं प्रति वर्षातला जे काही गणेश उत्सव होतो त्या दिवसामध्ये 11 दिवसाचे जे काही गणेश स्थापनाचे दिवस आणि ह्या मुखेड तालुक्याचे मानाचे गणपती म्हणून इथं एक ख्याती आहे. मुखेड तालुक्याचे मानाचे गणपती म्हणून कसं आपण पुन्हा मुंबईला गेल्यानंतर दगडूशेठ गणपती म्हणून एक मानाची गणपती कसं आपलं भावनेने श्रद्धेने पाहतो ना त्या पद्धतीनं या मुखेड तालुक्याचं मानाचं गणपती म्हणून आज या ठिकाणी गजानन प्रसादिक मंडळाचा हा गणेश मंडळ आहे. गणेशाची स्थापना आहे. तर सातत्यानं लक्षात घ्या 130 वर्ष झाला वरी तुम्ही पाहू लागलो 1800 किती साल आहे बघा तुम्ही 1896 पासून विचार करा म्हणजे एवढा वर्षापासून चालणार हा आहे. म्हणजे इथं त्या वेळामध्ये म्हणजे गणेश उत्सव संपन्न झाला. चतुर्दशीला जे काही गणेशाचे विसर्जन करून आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कळस मांडून ठेवलेला असतो. ते कळसाचं नारळ जे कोणी घेतो ना त्या प्रत्येकांना पुत्र संतानाचं प्राप्ती झालेलंच आहे. म्हणजे लक्षात घेता हे सुद्धा तुम्ही आज मनामध्ये एक संकल्प करून गेलो तर वर्षभरामध्ये इथले गणेश तुमची नवस पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आज एवढा ख्याती असलेल्या गणेशाच्या समोर तुमचा हा व्रताचे उद्यापन होत आहे. म्हणून तुमचाही सुद्धा आजचा हा दिवस भाग्याचे दिवस मी म्हटलो कारण हा गणेशाच्या समोर आणि आम्हाला प्रचार करायचे नाही. आपण गजानन प्रसादिक मंडळाचे सर्व मंडळी फार साधा सोपे माणसं ते प्रचाराला भानगडीत पडणार नाही. परंतु आज इथंच नव्हे तर अनेक लोकांनी इथं आहेत ते आज त्यांचे 80-90 वय आहेत ते इथलंच नवसामुळे जन्मलेले लोक आहेत. मग अशी आतापर्यंत प्रत्येक गणेश चतुर्दशीला इथल्या कार्यक्रमामध्ये जे कोणी नारळ घेऊन गेलं त्या प्रत्येकानं त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाला. कुणाला नोकरी लागला, कुणाला पुत्र प्राप्ती झाला, कुणाला मुलगी प्राप्ती झाली, कुणाची नोकरी झाला अशी त्यांच्या अनेक अडचणी सुद्धा इथं आल्यानंतर त्यांच्या मनातल्या इच्छा लवकर पूर्ण केलेल्या आहे. म्हणून अशी एक नवसाला मानणारा जे काही या मानाची गणपती म्हणून या गणेशाची आणि श्रीमठामधला संजीवनी समाधी या एक ज्वाज्वल्य जगामध्ये तुमचा हा व्रत आज उद्यापन होत असल्यामुळं तुम्हा सर्वांची भाग्यच आहे म्हणून या ठिकाणी सांगून आता लगेच आरती होणार. आरती झाल्यानंतर चंद्रदर्शन चंद्राची आरती करा आणि ते झाल्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये असं तुम्हा सर्वांना सूचना देतो आणि इथंच थांबतो. शिवम भय सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज.